नमस्कार मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीतच आहे, जगात येताना आपल्याकडे देह असतं, नाव नाही. जग मात्र सोडून जाताना आपल्याकडे फक्त नाव असतं, देह नाही. मिळालेल्या या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा आपला प्रवास म्हणजेच आपले आयुष्य. मित्रांनो, माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आज आपण आपल्या जीवनाचे अभिन्न अंग म्हणजे जे आपल्या सोबत आयुष्यभर तसेच आयुष्यानंतरही आपली ओळख म्हणून राहतो, म्हणजे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी जे आपली ओळख म्हणून राहतो ते म्हणजे आपले नाव. आपले नाव आणि आपल्या नावाचे जे अल्फाबेट्स आहे, त्या अल्फाबेट मधून जी निघणारी जी व्हायब्रेशन आहे, त्या व्हायब्रेशन नुसार आपले आचार, विचार, व्यवहार, स्वभाव कसे आपले जीवनावर प्रभाव टाकत असतात, हे आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आज आपण सी अल्फाबेटची चर्चा करणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला काही महत्वपूर्ण गोष्टींची जाणकारी राहणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपले जन्म झाल्यापासून आपल्याला आपल्या फॅमिलीतर्फे भरपूर काही गिफ्ट मिळतात. त्याच्यामध्ये पैसा, खेळणी, कपडे, सोनं, चांदी असे बरेच काही मिळत राहतात. पण त्याच्यामधून सर्वात जास्त बहुमूल्य उपहार म्हणजे आपल्या फॅमिलीकडून जे आपल्याला मिळतो ते आहे आपलं नाव. आपले हे जे नाव आहे, आपल्या फॅमिलीतर्फे जे बहुमूल्य उपहार आहे, ते आपल्यासोबत अदृश्य रूपाने आपल्या आयुष्यभर राहतो आणि हळूहळू हळूहळू तेच आपली ओळख बनून जातो. कितीही गर्दी असेल, आपण कुठेही असलो तरी ज्या नावाने आपल्याला हाक मारल्या जाणार तोच पर्टिक्युलर तोच व्यक्ती उभा राहून तिथे समोर येणार आहे. तर मित्रांनो, जे आपले नाव असते त्याची जी व्हायब्रेशन असते ती आपल्या जीवनावर कसं प्रभाव टाकत असते, म्हणजे आज आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज, आता कितीतरी वर्ष त्यांना होऊन गेलेले आहे, पण अनंत कालापर्यंत त्यांचे नाव जिवंत राहणार आहे. त्यांची जी व्हायब्रेशन आहे ती आपल्याला सर्वांना माहितीच आहे. तसेच संभाजीराजे, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानोबा, झाशी की राणी लक्ष्मीबाई, त्याच्याच विरुद्ध जर आपण आज बघितलं तर दुर्योधन, शकुनी अशी काही नावं पण आहे. तर म्हणून आपली जी नावाची एनर्जी आहे ते खूप महत्वाची आहे आणि प्रत्येक अल्फाबेटची माहिती राहणं प्रत्येक व्यक्तीला खूप गरजेचं आहे. त्यानुसारच आपले व्यक्तिमत्व निखारून येतात. आपण तर आज बघूया सी अल्फाबेटची माहिती. तर मित्रांनो, आज आपण सी अल्फाबेटची चर्चा करणार आहोत. ज्यांचे कोणाचे नाव सी अल्फाबेट पासून सुरू होत असेल ते लोक खूप जास्त एनर्जेटिक असतात. त्यांच्यामध्ये ऊर्जा भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर त्या लोकांचे स्वभाव अति प्रेमळ असते. त्यांना सर्वांमध्ये मिसळून राहायला आणि मित्र बनवायला खूप आवडते. त्यांच्या मनात कधीही कुठलेही छलकपट राहत नाही. त्यांच्यामध्ये काहीतरी नवीन करण्याची जी आहे कला असते. विशेष रुची त्यांची जसं लेखन, गायन, चित्रकला याच्यामध्ये त्यांची खास रुची असते. त्यांच्या मनात जे आहे ना, कधीही काहीही छलकपट राहत नाही. त्यांचं जे काही आहे ते स्पष्ट ते बोलून दाखवतात. पण ह्यांचं जे स्पष्टपणा आहे ते दुसऱ्यांना कधीतरी असं कडू वाटून जाते. त्याच्यामुळे म्हणजे लोकांच्या मनात यांच्या प्रती थोडस गैरसमज असं होऊन जाते. पण हे लोक मनाने खूप जास्त चांगले, खूप जास्त प्रेमळ आणि सामाजिक असतात. यांना दुसऱ्यांचं दुःख जे आहे ते यांच्याकडनं बघितलं नाही जातं. दुसऱ्यांचं दुःख बघून हे स्वतः खूप जास्त भावुक होतात आणि ते पटकनच त्याची मदतीसाठी तत्पर राहतात. एनी टाइम ते दुसऱ्यांची मदतीसाठी तयार राहतात. मित्रांनो, हे खूप चांगले सल्लागार सुद्धा असतात. हे लोक दुसऱ्यांना खूप चांगला सल्ला देतात. यांची जी बोलण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे लोक यांच्यापासून खूप प्रभावित असतात. पण यांना सहजासहजी कधीच यश मिळत नाही. यांना यश जे आहे स्वतःच्या जिद्दीने, कष्टाने आणि परिश्रमानेच मिळवावं लागतं. हे लोक आयुष्यात स्वतःच्या कष्टाने, जिद्दीने आणि परिश्रमाने खूप चांगले स्थान मिळवून घेतात. हे लोक स्वतःच्या जीवनात खूप आनंदी आणि आशावादी असतात. यांच्यामध्ये गॉड गिफ्ट यांना एक नैसर्गिक शक्ती मिळालेली आहे. त्या शक्तीचा वापर करून हे दुसऱ्यांचे जीवन परिवर्तित करू शकतात. हे दुसऱ्यांचे जीवन घडवू शकतात. यांच्यामध्ये इतकी ताकद देवाने दिलेली आहे. मित्रांनो,
पण कधी कधी हे लोक आहे ना छोटे छोटे गोष्टींचं मनावर विचार खूप जास्त घेऊन घेतात आणि त्यांच्यामुळे यांना खूप मानसिक त्रास होऊन जातो आणि यांचं जे मन आहे ते एकाच ठिकाणी लागत नाही. एका कामामध्ये यांचं मन न लागण्यामुळे हे एकाच वेळी खूप जास्त कामं आपल्या हाती घेऊन घेतात. हे लोक दिसायला खूप सुंदर असतात. हे लोक जनरल कोणाच्या बोलण्यात येत नाही. यांचं डोकं, यांचं माइंड जे आहे ना ते हाय हेडेड चालत असतो. यांना समाजात खूप लवकर मान सन्मान मिळतं. हे लोक नवीन विचारधारा जे आहे ते बदलण्यासाठी एनी टाइम तयार असतात. हे लोक, यांची जी प्रवृत्ती असते ती झुकेंगा नहीं साला ही प्रवृत्ती असते. हे लोक नॉन बेंडिंग लोक असतात. सी अल्फाबेट पासून ज्यांच्या कोणाच्या मुलांचे नाव असेल त्या लोकांना आपल्या बाळांचे खूप जास्त नखरे बघायला मिळतात. जनरल जे लोक आपल्या मुलांना आवडीने लाडाने छोटू छोटू करून म्हणतात त्या लोकांना एक नम्र निवेदन आहे की आपल्या मुलांचे नाव छोटू छोटू नावाने त्यांना बोलवू नका. कारण छोटू जे आहे ते केव्हा मोठा होऊन डोळे दाखवणं सुरू करणार हे सांगता येत नाही. त्याच्यासाठी छोटू नावाने अजिबात बोलू नका. तर मित्रांनो, मी माझ्या गुरूंकडून जे काही मला शिकायला मिळालेलं आहे ते मी पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ, माझी सी बद्दलची ही जी माहिती आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, दुनिया में आए तो बिना नाम के थे, लेकिन नाम किए बिना नहीं जाएंगे. धन्यवाद.